गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागील काही क्लासेसमध्ये आपण बी.कॉम सेम 3 मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयाची थेरी पूर्णपणे समजून घेतली. आजच्या क्लासमध्ये या विषयाचे MCQ तुम्हाला समजून देणार आहे. क्वेश्चन नंबर 1. संपूर्ण अर्थविज्ञान मुद्रेच्या भोवती फिरत असते हे विधान कोणी केले आहे? ए. मार्शल, बी. फिशर, सी. डाल्टन की डी. केन्स. संपूर्ण अर्थविज्ञान मुद्रेच्या भोवती फिरत असते हे विधान डॉक्टर मार्शल यांनी केले आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 2. पैसा व पैसाविषयक घटक हा कोणत्या अर्थशास्त्राचा एक भाग मानता येतो? पर्याय ए. मौद्रिक, बी. कृषी, सी. श्रम की डी. अंशलक्षी. पैसा व पैसाविषयक घटक हा मौद्रिक अर्थशास्त्राचा एक भाग मानता येतो. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 3. मुद्रेच्या उत्क्रांतीमधील पहिला टप्पा म्हणजे रिकामी जागा होय. ए. पशुमुद्रा, बी. धातुमुद्रा, सी. वस्तुमुद्रा की डी. पत्रमुद्रा. मुद्रेच्या उत्क्रांतीमधील सर्वात पहिला टप्पा म्हणजे वस्तुमुद्रा होय आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 4. कायदेशीर पैशामध्ये रिकामी जागा टक्के रोखता असते. पर्याय ए आहे 10%, बी. 50%, सी. 75% की डी. 100%. कायदेशीर पैशामध्ये 100% रोखता असते म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 5. भारतात कागदी नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? ए. व्यापारी बँक, बी. वित्तीय संस्था, सी. स्टेट बँक ऑफ इंडिया की डी. भारतीय रिझर्व्ह बँक. भारतात कागदी नोटा छापण्याचा एकाधिकार फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेकडेच आहे आणि म्हणून पर्याय डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 6. रिकामी जागा हा सदृश्य पैसा होय. ए. 500 रुपयाची नोट, बी. 500 रुपयांचा चेक, सी. मुदती ठेवी की डी. ए व सी दोन्ही. तर सदृश्य पैसा म्हणजेच 500 रुपयाची नोट व 500 रुपयाचा चेक आणि म्हणून पर्याय क्रमांक डी ए व बी दोन्ही हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. मुद्रा ती होय जी मुद्रेचे कार्य करते ही व्याख्या कोणी केली आहे? ए. मार्शल, बी. हार्टले विदर्स, सी. फिशर की डी. डाल्टन. मुद्रा ती होय जी मुद्रेचे कार्य करते ही व्याख्या हार्टले विदर्स यांनी केली आहे. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 8. विनिमय माध्यम हे पैशाचे रिकामी जागा कार्य आहे. ए. प्राथमिक, बी. दुय्यम, सी. अनुषंगिक की डी. इतर प्रकारचे. विनिमय माध्यम हे पैशाचे प्राथमिक स्वरूपाचे कार्य आहे. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 9. मुद्रेच्या मूलभूत किंवा मुख्य कार्यांना रिकामी जागा असेही म्हणतात. ए. दुय्यम कार्य, बी. अनुषंगिक, सी. इतर प्रकारचे की डी. प्राथमिक. मुद्रेच्या मूलभूत
किंवा मुख्य कार्यांना प्राथमिक कार्य असंही म्हटलं जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 10. रिकामी जागा ही पैशाची संकल्पना मौद्रिक अर्थशास्त्रात अलीकडे अधिक महत्त्वाची मानली जाते. ए. पैशाचा साठा, बी. पैशाचा प्रवाह, सी. सदृश्य पैसा की डी. कागदी पैसा. पैशाचा प्रवाह ही पैशाची संकल्पना मौद्रिक अर्थशास्त्रात अलीकडे अधिक महत्त्वाची मानली जाते. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 11. वस्तूंची देवाणघेवाण करणाऱ्या प्रमाणभूत साधनाला काय म्हणतात? ए. मूल्यसंग्रहण, बी. मूल्य हस्तांतरण, सी. विनिमय माध्यम की डी. मूल्यमापन. वस्तूंची देवाणघेवाण करणाऱ्या मूलभूत साधनाला विनिमय माध्यम असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 12. पैशाचा चक्रीय प्रवाह ही संकल्पना प्रामुख्याने किती प्रकारचे आढळून येते? ए. 2, पर्याय बी आहे 3, सी. 4 की पर्याय डी. 5. पैशाचा चक्रीय प्रवाह ही संकल्पना प्रामुख्याने 3 प्रकारचे आढळून येते, म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 13. वस्तूंची मूल्ये मोजण्याचे प्रमाणभूत साधन म्हणजे काय? ए. मूल्यमापन, बी. मूल्यसंग्रहण, सी. मूल्य हस्तांतरण की डी. विनिमय माध्यम. वस्तूंची मूल्य म्हणजे वस्तूंची किंमत मोजण्याचं प्रमाणभूत साधन म्हणजेच मूल्यमापन होय आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 14. पैशाचे मूल्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? ए. केन्स, बी. ॲडम स्मिथ, सी. अमर्त्य सेन की डी. आयर्विन फिशर. पैशाचे मूल्य ही संकल्पना सर्वप्रथम फिशर या अर्थतज्ज्ञाने मांडली आहे आणि म्हणून पर्याय डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 15. उधारीच्या व्यवहारांमधून निर्माण होणारी देणी कशाद्वारे फेडली जातात? वस्तूद्वारे, बी. मुद्रेद्वारे, सी. धातूद्वारे की डी. पशुद्वारे. उधारीच्या व्यवहारांमधून निर्माण होणारी देणी ही मुद्रेद्वारे पैशाद्वारे फेडली जातात. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 16. मुद्रेच्या आकस्मिक कार्यांना काय म्हणतात? ए. सामान्य कार्य, बी. प्राथमिक कार्य, सी. दुय्यम कार्य की डी. आनुषंगिक कार्य. मुद्रेच्या आकस्मिक कार्यांना सामान्य कार्य असंही म्हटलं जाते. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 17. चलनी पैशाला रिकामी जागा असेही म्हणतात. पर्याय ए आहे गौण मुद्रा, बी आहे अदृश्य मुद्रा, सी. वास्तविक मुद्रा की डी. वरीलपैकी नाही. चलनी पैशाला वास्तविक मुद्रा असंही म्हटलं जाते. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 18. सोने, चांदीसारख्या मौल्यवान धातूंपासून बनविलेल्या नाण्यांना काय म्हणतात? ए. गौण नाणी, बी. धातूंची नाणी, सी. प्रधान नाणी की डी. मिश्र नाणी. सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या नाण्यांना प्रधान नाणी असं म्हणतात. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 19. निकेल, ब्रांझ, तांबे, ॲल्युमिनियम, जस्त आणि मिश्र धातू यापासून तयार केलेल्या नाण्यांना काय म्हणतात? ए. धातूंची नाणी, बी. अदृश्य नाणी, सी. प्रधान नाणी की डी. गौण नाणी.
निकेल, ब्रांझ, तांबे, ॲल्युमिनियम, जस्त आणि मिश्र धातू यापासून जी नाणी तयार केली जातात त्या नाण्यांना गौण नाणी असं म्हटलं जाते. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 20. पैशाची उत्क्रांती केव्हा झाली? ए. इसवी सन पूर्व 7व्या शतकात, बी. इसवी सन पूर्व 6व्या शतकात, सी. इसवी सन पूर्व 8व्या शतकात की डी. इसवी सन पूर्व 5व्या शतकात. पैशाची उत्क्रांती इसवी सन पूर्व 7व्या शतकात झाली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 21. चेक, मुदती ठेवी, संपत्ती, सरकारी रोखे इत्यादींच्या स्वरूपातील पैशास रिकामी जागा असेही म्हणतात. ए. अदृश्य पैसा, बी. सदृश्य पैसा, सी. अचल पैसा की डी. चल पैसा. जो पैसा चेक, मुदती ठेवी, संपत्ती, सरकारी रोखे इत्यादींच्या स्वरूपामध्ये असतो अशा पैशास सदृश्य पैसा असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 22. एका विशिष्ट कालखंडात समाजातील व्यक्ती व संस्थांकडील एकूण पैशास काय म्हणतात? ए. पैशाचा साठा, बी. पैशाची मागणी, सी. पैशाचा पुरवठा की डी. वरीलपैकी नाही. एका विशिष्ट कालखंडामध्ये समाजातील व्यक्ती व संस्थांकडील एकूण पैशास पैशाचा साठा असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 23. अर्थव्यवस्थेत उत्पन्न व खर्चाच्या बाजूमधून पैशाचे होणारे विविध क्षेत्रातील हस्तांतरण म्हणजे काय? ए. तूट, बी. आधिक्य, सी. पैशाचा चक्रीय प्रवाह की डी. वरीलपैकी नाही. अर्थव्यवस्थेत उत्पन्न व खर्चाच्या बाजूतून पैशाचे होणारे विविध क्षेत्रातील हस्तांतरण म्हणजेच पैशाचा चक्रीय प्रवाह होय. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 24. सध्या व्यवहारात या मुद्रेचा वापर केला जात नाही. ए. पत्रमुद्रा, बी. पशुमुद्रा, सी. धातूंची नाणी की डी. पतपैसा. सध्या व्यवहारामध्ये पत्रमुद्रेचा वापर केला जातो, धातूंच्या नाणींचा पण वापर केला जातो, पतपैशाचा सुद्धा वापर केला जातो, मात्र पशुमुद्रेचा वापर केला जात नाही. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 25. पैशाचे मूल्य म्हणजे काय? ए. ग्राहक शक्ती, बी. वस्तुशक्ती, सी. मुद्राशक्ती की डी. क्रयशक्ती. पैशाचे मूल्य म्हणजेच क्रयशक्ती, पैशामध्ये असणारी खरेदी करण्याची शक्ती. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 26. मुद्रा परिमाण सिद्धांतालाच रिकामी जागा असेही म्हणतात. ए. मुद्रेच्या मागणीचे समीकरण, बी. मुद्रेच्या पुरवठ्याचे समीकरण, सी. मुद्रेच्या चलन प्रवेगाचे समीकरण की पर्याय डी. फिशरचे व्यवहारात्मक समीकरण. मुद्रा परिमाण सिद्धांतालाच फिशरचे व्यवहारात्मक समीकरण असेही म्हणतात. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 27. मुद्रा परिमाण सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले आहे? ए. रॉबर्टसन, बी. प्राध्यापक क्राउथर, सी. प्राध्यापक फिशर की डी. प्राध्यापक सेलिगमन. मुद्रा परिमाण सिद्धांताचे प्रतिपादन प्राध्यापक फिशर यांनी केले आहे. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 28. मुद्रा परिमाण सिद्धांतात कोणता काळ गृहीत धरला आहे? ए. अल्पकाळ, बी. मध्यम काळ, सी. अतिअल्पकाळ की डी. दीर्घकाळ. मुद्रा परिमाण सिद्धांतात दीर्घकाळ गृहीत धरला आहे. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 29. मुद्रा परिमाण सिद्धांताचे खालीलपैकी कोणते गृहीतक नाही?
ए. किंमत पातळी हा निष्क्रिय घटक आहे. बी. दीर्घकाळाचा विचार. सी. इतर घटक स्थिर नसतात. की पर्याय डी. मुद्रेच्या मागणीची लवचिकता एकक आहे. मुद्रा परिमाण सिद्धांताचे इतर घटक स्थिर नसतात हे गृहीतक नाही. बाकीची सर्व गृहीतके आहेत, मात्र इतर घटक स्थिर नसणे हा मुद्रा परिमाण सिद्धांताचं गृहीतक नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 30. प्राध्यापक फिशरच्या मते मुद्रेच्या पुरवठ्यात खालीलपैकी कोणत्या मुद्रेचा समावेश होतो? काळी मुद्रा, बी. कायदेशीर मुद्रा व प्रत्यय मुद्रा, सी. वस्तू मुद्रा की डी. पशु मुद्रा. प्राध्यापक फिशरच्या मते मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये कायदेशीर मुद्रा व प्रत्यय मुद्रा यांचा समावेश होतो. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 31. खालीलपैकी पत्रमुद्रेचा प्रकार कोणता आहे? परिवर्तनीय पत्रमुद्रा, बी. प्रधान पत्रमुद्रा, सी. शतप्रतिशत पत्रमुद्रा की डी. मौल्यवान पत्रमुद्रा. पत्रमुद्रेचा प्रकार आहे परिवर्तनीय पत्रमुद्रा. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 32. निर्गमित करावयाच्या नोटांच्या एका विशिष्ट अनुपातात धात्विक निधी खालीलपैकी कोणत्या पद्धतीत ठेवायचा असतो? ए. न्यूनतम कोष पद्धती, बी. निश्चित विश्वासाश्रित पद्धती, सी. महत्तम विश्वासाश्रित पद्धती की डी. अनुपातिक कोष पद्धती. निर्गमित करावयाच्या नोटांच्या एका विशिष्ट अनुपातामध्ये, एका विशिष्ट रेशोमध्ये धात्विक निधी ठेवायचा असतो. अशा पद्धतीला म्हणतात अनुपातिक कोष पद्धती. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 33. मुद्रास्फीतीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? मुद्रास्फीतीला पर्याय क्रमांक ए आहे चलनातिरेक, बी आहे मंदी, सी. अवस्थिती की डी. अस्फीती. मुद्रास्फीतीला चलनातिरेक या नावानेही ओळखले जाते. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 34. मुद्रास्फीती खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होते? ए. मुद्रेच्या परिमाणात घट, बी. करारोपण व सार्वजनिक कर्जामध्ये वाढ, सी. मुद्रेच्या चलन प्रवेगात वाढ की डी. मुद्रेचे निमोद्रीकरण. मुद्रास्फीती खालीलपैकी मुद्रेच्या चलन प्रवेगात वाढ या कारणामुळे निर्माण होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 35. मुद्रास्फीतीचा उत्पादक वर्गावर कोणता परिणाम होतो? ए. प्रतिकूल, बी. अनुकूल, सी. वाईट की डी. सांगता येत नाही. मुद्रास्फीतीचा उत्पादक वर्गावर, उत्पादन करणारा जो वर्ग आहे त्या वर्गावर अनुकूल परिणाम होतो. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 36. मुद्रा अपस्फीती खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होत नाही? ए. मुद्रेच्या परिमाणात घट, बी. करारोपण व सार्वजनिक कर्ज, सी. मुद्रेचे निमोद्रीकरण की डी. मुद्रेच्या चलन प्रवेगात वाढ. मुद्रा अपस्फीती या कारणांपैकी मुद्रेच्या चलन प्रवेगामध्ये वाढ या कारणामुळे निर्माण होत नाही, इतर कारणामुळे निर्माण होऊ शकते. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 37. केन्सने मुद्रास्फीतीला काय म्हटले आहे? ए. न्यायपूर्ण, बी. अन्यायपूर्ण, सी. उपयुक्त की डी. अनुपयुक्त. केन्सने मुद्रास्फीतीला अन्यायपूर्ण म्हटले आहे. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 38. नाणे बाजारात कशाची खरेदी विक्री केली जाते? ए. धान्याची, बी. भाजीची,
सी कापडाची की डी पैशाची. नाणे बाजारात किंवा मुद्रा बाजारात पैशाची खरेदी विक्री केली जाते. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 39. कोणत्या बाजारात अल्पकालीन कर्जाच्या देवघेवीचे व्यवहार होतात? धान्य बाजार, बी कापड बाजार, सी नाणे बाजार की डी भाजी बाजार. नाणे बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाच्या देवघेवीचे व्यवहार होतात. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 40. खालीलपैकी नाणे बाजारातील कोणती संस्था कर्ज देणारी नाही? ए मध्यवर्ती बँक, बी व्यापारी बँक, सी वित्तीय संस्था की डी उद्योग संस्था. नाणे बाजारातील उद्योग संस्था ही संस्था कर्ज देणारी नाही. इतर संस्था मात्र या कर्ज देणाऱ्या पण आहेत आणि कर्ज घेणाऱ्या पण आहेत, परंतु उद्योग संस्था ही कर्ज देणारी संस्था नाही. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. खालीलपैकी नाणे बाजाराचे साधन कोणते? ए मध्यवर्ती बँक, बी व्यापारी बँक, सी वित्तीय संस्था की डी उद्योग संस्था. नाणे बाजाराचे साधन म्हणजेच व्यापारी पतपत्र आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 42. खालीलपैकी कोणते साधन नाणे बाजाराचे साधन नाही? ए मध्यवर्ती बँक, बी व्यापारी पतपत्र, सी राजकोषीय पत्रे की डी ठेव प्रमाणपत्र. यापैकी मध्यवर्ती बँक हे नाणे बाजाराचे साधन नाही. बाकीची मात्र नाणे बाजाराची साधने आहेत. क्वेश्चन नंबर 43. मौद्रिक धोरणाची आखणी कोण करते? ए उद्योग संस्था, बी व्यापारी बँक, सी वित्तीय संस्था की डी मध्यवर्ती बँक. मौद्रिक धोरणाची आखणी ही मध्यवर्ती बँक करते. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 44. मौद्रिक धोरणात कशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जाते? ए मुद्रेच्या, बी वस्तूच्या, सी प्राण्यांच्या की डी कापडाच्या. मौद्रिक धोरणामध्ये मुद्रेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जाते. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 45. खालीलपैकी नाणे बाजारातील कोणती मध्यस्थ संस्था होय? ए दलाली पेढ्या, बी व्यापारी बँक, सी वित्तीय संस्था की डी उद्योग संस्था. नाणे बाजारातील मध्यस्थ संस्था म्हणजेच दलाली पेढ्या. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी कोणता मौद्रिक धोरणाचा उद्दिष्ट नाही? ए रोजगारात वाढ, बी किमतीमध्ये स्थिरता, सी बेरोजगारी की डी आर्थिक विकास. यापैकी बेरोजगारी हा मौद्रिक धोरणाचा उद्दिष्ट नाही. क्वेश्चन नंबर 47. खालीलपैकी कोणता एक मध्यवर्ती बँकेचा प्रत्यय नियंत्रणाचा मात्रात्मक साधन आहे? ए रोजगारात वाढ, बी बँक दर नीती, सी बेरोजगारी की डी आर्थिक विकास. यापैकी बँक दर नीती हा मध्यवर्ती बँकेचा मात्रात्मक साधन आहे. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 48. खालीलपैकी कोणता एक मध्यवर्ती बँकेचा प्रत्यय नियंत्रणाचा गुणात्मक साधन आहे? ए रोजगारात वाढ, बी बँक दर नीती, सी बेरोजगारी की डी उपभोक्त्याला कर्ज सवलती. यापैकी उपभोक्त्याला कर्ज सवलती हा मध्यवर्ती बँकेचा एक प्रत्यय नियंत्रणाचा गुणात्मक साधन आहे. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 49. सरकारच्या सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च व सार्वजनिक कर्ज याविषयी असणाऱ्या धोरणाला काय म्हणतात?
ए राजकोषीय धोरण, बी मौद्रिक धोरण, सी वित्तीय धोरण की डी नियोजन. सरकारचं जे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज विषयक जे धोरण असते त्या धोरणालाच राजकोषीय धोरण असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 50. खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन नाही? ए सार्वजनिक खर्च, बी करारोपण, सी सार्वजनिक कर्ज की डी रोजगारात वाढ. यापैकी रोजगारात वाढ हे राजकोषीय धोरणाचे साधन नाही. इतर मात्र राजकोषीय धोरणाची साधने आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 51. लोकवित्त म्हणजे काय? ए उपभोग, बी सार्वजनिक वित्त, सी उत्पादन की डी विनिमय. लोकवित्त म्हणजे सार्वजनिक वित्त. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 52. राजस्वात कशाचा अभ्यास केला जातो? ए उपभोग, बी उत्पादन, सी सरकारचे उत्पन्न व खर्च की डी विनिमय. राजस्वामध्ये सरकारचे उत्पन्न आणि सरकारचा खर्च यांचा अभ्यास केला जातो. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 53. ज्या स्थितीत मुद्रेचे मूल्य कमी होते आणि वस्तूच्या किमती वाढतात त्या स्थितीला काय म्हणतात? ए मुद्रास्फीती, बी सार्वजनिक वित्त, सी करारोपण की डी सार्वजनिक कर्ज. ज्या स्थितीमध्ये मुद्रेचे मूल्य कमी होते आणि वस्तूच्या किमती वाढतात त्या स्थितीला मुद्रास्फीती असे म्हणतात. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 54. ज्या स्थितीत मुद्रेचे मूल्य वाढते आणि वस्तूंच्या किमती कमी होतात त्या स्थितीला काय म्हणतात? तर त्या स्थितीला म्हणतात मुद्रा अपस्फीती. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 55. महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले आहे? प्राध्यापक क्राउथर, बी डॉक्टर डाल्टन, सी प्राध्यापक फिशर की डी प्राध्यापक सेलिगमन. महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांताचे प्रतिपादन डॉक्टर डाल्टन यांनी केले आहे. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 56. खालीलपैकी महत्तम सामाजिक लाभ सिद्धांताची कसोटी कोणती आहे? ए उत्पादनात सुधारणा, बी व्यक्तिमत्वात सुधारणा, सी वजनात सुधारणा की डी उंचीत सुधारणा. यापैकी महत्तम सामाजिक लाभ सिद्धांताची जी कसोटी आहे ती म्हणजे उत्पादनात सुधारणा. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 57. महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांतात खालीलपैकी कोणता मुद्दा स्पष्ट केला आहे? ए नफा, बी तोटा, सी सामाजिक त्याग व लाभ की डी भ्रष्टाचार. महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांतामध्ये सामाजिक त्याग आणि सामाजिक लाभ हा मुद्दा स्पष्ट केला आहे. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 58. कर वसूल करण्याचा अधिकार कोणाला आहे? ए व्यक्तीला, बी बँकेला, सी वाहतूक संस्थेला की डी सरकारला. तर कर वसूल करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सरकारलाच आहे. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 59. कर हे रिकामी जागा देणे आहे. ए ऐच्छिक, बी सक्तीचे, सी मर्जीचे की डी वरीलपैकी काहीही नाही. कर देणे हे सक्तीचे देणे आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. सक्तीचे देणे आहे. ते आपल्या मर्जीवर किंवा इच्छेवर अवलंबून नसते. पर्याय क्रमांक बी सक्तीचे हा पर्याय योग्य आहे. क्वेश्चन नंबर 60. खालीलपैकी करांचे कोणते उद्दिष्ट नाही? ए उत्पन्न प्राप्त करणे, बी आर्थिक विषमता नष्ट करणे, सी नोटाबंदी करणे की डी देशाचा आर्थिक विकास करणे. यापैकी नोटाबंदी करणे हे करांचे उद्दिष्ट नाही.
क्वेश्चन नंबर 61. खालीलपैकी करारोपणाचे तत्व कोणते आहे? ए समतेचे, बी विषमतेचे, सी विवस्तेचे की डी सक्तीचे? यापैकी करारोपणाचे जे तत्व आहे ते तत्व म्हणजे समतेचे तत्व. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 62. जो कर ज्या व्यक्तीवर लावला जातो त्याच व्यक्तीला तो भरावा लागतो त्या कराला काय म्हणतात? ए प्रत्यक्ष कर, बी अप्रत्यक्ष कर, सी प्रमाणबद्ध कर की डी पुरोगामी कर? जो कर ज्या व्यक्तीवर लावला जातो तो कर त्याच व्यक्तीला जर भरावा लागत असेल तर अशा प्रकारच्या कराला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 63. ज्या कराचा भार इतर व्यक्तींवर ढकलणे सहज शक्य असते त्या कराला काय म्हणतात? पर्याय क्रमांक ए आहे प्रत्यक्ष कर, बी अप्रत्यक्ष कर, सी प्रमाणबद्ध कर की डी पुरोगामी कर? तर ज्या कराचा भार इतर व्यक्तींवर ढकलणे सहज शक्य असते, जसं सेल टॅक्स, विक्री कर, अशा प्रकारचा जो कर असतो त्या कराला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 46. अनुपातिक कर पद्धतीला असेही म्हणतात. ए पुरोगामी कर, बी प्रगतिशील कर, सी अधिप्रमाण कर की डी समप्रमाण कर? अनुपातिक कर पद्धतीला समप्रमाण कर असेही म्हणतात. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 65. उत्पन्नातील वाढीनुसार कराचा दर वाढत जातो त्या पद्धतीला काय म्हणतात? ए समप्रमाण कर, बी पुरोगामी कर, सी अनुपातिक कर की डी प्रमाणबद्ध कर? उत्पन्नातील वाढीनुसार म्हणजे जसं जसं उत्पन्न वाढत जाते तसतसा कराचा दर सुद्धा वाढत जातो. त्या कर आकारण्याच्या पद्धतीला पुरोगामी कर असं म्हटलं जाते. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 66. कोणत्या पद्धतीमध्ये श्रीमंतांच्या तुलनेमध्ये गरिबांवर अधिक दराने करांची आकारणी केली जाते? ए समप्रमाण कर पद्धती, बी पुरोगामी कर पद्धती, सी प्रतिगामी कर पद्धती की डी प्रमाणबद्ध कर पद्धती? तर यापैकी प्रतिगामी कर पद्धतीमध्ये श्रीमंतांच्या तुलनेमध्ये गरिबांवर अधिक दराने करांची आकारणी केली जाते. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 67. व्यक्तीची कर देय क्षमता म्हणजे काय? ए कर देण्याची शक्ती, बी क्रयशक्ती, सी कर बुडवण्याची शक्ती की डी कर वाचवण्याची शक्ती? व्यक्तीची कर देय क्षमता म्हणजेच कर देण्याची शक्ती. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 68. भारतात सध्या कोणते चलन अस्तित्वात आहे? ए डॉलर, बी एन, सी रुपया की डी पौंड? भारतामध्ये सध्या रुपया हे चलन अस्तित्वात आहे. क्वेश्चन नंबर 69. एका विशिष्ट कालखंडामध्ये पैशाचे विशिष्ट चलन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किती वेळा हस्तांतरित होते त्यास रिकामी जागा असे म्हणतात? ए पैशाचा वेग, बी पैसा गुणक, सी पैशाचा भ्रमणवेग की डी वरीलपैकी नाही? एका विशिष्ट कालखंडामध्ये एका विशिष्ट पिरियडमध्ये पैशाचे विशिष्ट चलन म्हणजे एखादी नोट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किती वेळा हस्तांतरित होते त्यास म्हणतात पैशाचा भ्रमणवेग. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 70. ज्या पत्रमुद्रेला आधार म्हणून कोणत्याही प्रकारचे सुरक्षित कोष न ठेवता ती निर्गमित केली जाते त्या पत्रमुद्रेला काय म्हणतात? ए प्रादिष्ट पत्रमुद्रा, बी अपरिवर्तनीय पत्रमुद्रा,
सी परिवर्तनीय पत्रमुद्रा की डी वरीलपैकी नाही. ज्या पत्रमुद्रेला आधार म्हणून कोणत्याही प्रकारचे सुरक्षित कोष न ठेवता सोनं किंवा चांदी किंवा रोखे रिझर्व्ह बँकेकडे जमा न ठेवता ती मुद्रा निर्गमित केली जाते, अशा प्रकारच्या पत्रमुद्रेला प्रादिष्ट पत्रमुद्रा असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 71. पैशाचा पुरवठा ही संकल्पना रिकामी जागा सी प्रामुख्याने संबंधित आहे. ए RBI, बी HDFC बँक, सी व्यापारी बँका की डी नाबार्ड. पैशाचा पुरवठा ही संकल्पना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी प्रामुख्याने संबंधित आहे, कारण नोटा छापण्याचा जो एकाधिकार आहे तो रिझर्व्ह बँकेलाच आहे. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 72. रिकामी जागा हे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचे साधन देशाची मध्यवर्ती बँक वापरते. ए बँक दर, बी ठेव व्याजदर, सी कर्ज विस्तार की डी हुंडी. बँक दर हे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचे साधन देशाची मध्यवर्ती बँक वापरते. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 73. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पैशाच्या पुरवठ्याचे वर्गीकरण किती गटात केले आहे? ए 1, बी 2, सी 4 की डी 6. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पैशाच्या पुरवठ्याचे वर्गीकरण 4 गटामध्ये केले आहे. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 74. पैसा गुणक ही संकल्पना कशाशी निगडीत आहे? ए उच्च शक्तिशाली पैसा, बी बचत ठेवी, सी चालू ठेवी की डी बँक रेट. पैसा गुणक ही संकल्पना बचत ठेवींशी निगडीत आहे. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 75. रोख राखीव निधी व दुय्यम रोखता निधीचे पतविस्ताराशी असलेले प्रमाण म्हणजे रिकामी जागा होय. ए ठेव गुणक, बी पैसा गुणक, सी महागुणक की डी यम होय. रोख राखीव निधी व दुय्यम रोखता निधीचे पतविस्ताराशी असलेले प्रमाण म्हणजेच ठेव गुणक होय. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 76. ग्राहक, शासन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, व्यापारी बँका, पैशाचा भ्रमणवेग यापैकी पैशाचा पुरवठा निर्धारित न करणारा घटक कोणता आहे? ए ग्राहक, बी शासन, सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की डी पैशाचा भ्रमणवेग. यापैकी ग्राहक हा एकच असा घटक आहे की जो पैशाचा पुरवठा निर्धारित करत नाही. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 77. प्राध्यापक ॲरविन फिशर रोख व्यवहार दृष्टिकोन यांनी कोणत्या वर्षी लिहिला? ए 1999, बी 1991, सी 2011 की डी 1998. प्राध्यापक फिशर यांनी रोख व्यवहार दृष्टिकोन हा जो ग्रंथ आहे हा लिहिला आहे 1991. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 78. प्राध्यापक फिशरच्या मते पैशाच्या पुरवठ्यात कशाचा समावेश होतो? ए कायदेशीर पैसा, बी काळा पैसा, सी ऐच्छिक पैसा की डी कायदेशीर पैसा व ऐच्छिक पैसा दोन्ही. प्राध्यापक फिशरच्या मते पैशाच्या पुरवठ्यामध्ये कायदेशीर पैसा आणि ऐच्छिक पैसा या दोन्हीचा समावेश होतो. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 79. फिशरच्या दृष्टिकोनानुसार पैशाचे मूल्य व किंमत पातळी यांचा संबंध कसा असतो? ए समान, बी व्यस्त, सी घनिष्ठ की डी वरीलपैकी नाही. फिशरच्या दृष्टिकोनानुसार पैशाचे मूल्य आणि पैशाची किंमत पातळी यांचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. पर्याय क्रमांक बी
हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर लास्ट, क्वेश्चन नंबर 80. फिशर यांनी रोख व्यवहार दृष्टिकोन कोणत्या पुस्तकात लिहिला? ए. पर्चेसिंग पॉवर ऑफ डिमांड, दी पर्चेसिंग पॉवर ऑफ सप्लाय, सी. हाय पॉवर मनी, की डी. पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. तर फिशर यांनी रोख व्यवहार दृष्टिकोन हे जे समीकरण आहे, हे समीकरण पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मौद्रिक अर्थशास्त्र या विषयाचे जे MCQ आहेत ते MCQ आपण समजून घेतले. आशा करतो की हे MCQ तुम्हाला अभ्यास करताना मदतपूर्ण ठरतील. धन्यवाद.